ओघामध्ये माध्यमांचे स्वरूप जरी बदलत गेले असले तरी त्यांची भूमिका ही कायमच समाजाप्रती सकारात्मकतेची असणे गरजेचे आहे। परंतु सध्या माध्यमांचा उपयोग राजकारण करण्यासाठी केला जात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे। तरुणांमध्ये राजकारणाची सकारात्मक बाजू ठेवण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून सकारात्मक राजकारण घडवून आणण्यासाठी सशक्त माध्यमांची समाजामध्ये गरज आहे, असं मत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे आयोजित 8व्या युवा संसदेमध्ये माध्यमे राजकारण घडवतात या विषयावर आयोजित चर्चासत्रामध्ये मान्यवर बोलत होते। ज्येष्ठ पत्रकार कमलेश सुतार, इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी आदर्श युवा पुरस्कार नुकतेच IAS झालेले ओंकार गुंडगे यांना प्रदान करण्यात आला। कमलेश सुतार म्हणाले, माध्यमे हे पुरस्कारांपेक्षा नेहमी तिरस्कारांचे धनी होतात। राजकारण हा शब्द बदनाम झाला आहे। राजकारण म्हणजे वाईट असते ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे। आज मोबाईलच्या रूपामध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये साधन आले आहेत। त्या साधनाचा उपयोग करून प्रत्येकजण पत्रकार होऊ शकतो, मात्र त्यासाठी समाजाप्रती आस्था असणे गरजेचे आहे। ओंकार गुंडगे म्हणाले, निर्भयता, सामर्थ्य, औदार्य या गुणांमुळे तरुण आपले कर्तव्य सिद्ध करू शकतात। राजकारणामध्ये या गुणांच्या तरुणांची आज समाजाला गरज आहे। तुमचा एक निर्णय समाजाचा चेहरा मोहरा बदलू शकतो। त्यामुळे राजकारणामध्ये सुशिक्षित तरुणांची गरज आहे आणि अशा प्रकारचे सुशिक्षित तरुण घडवण्याचे काम जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट युवा संसदेच्या माध्यमातून करत असल्याचं त्यांनी म्हटलं। पण जितका मीडिया या समाजाचा भाग आहे, जितकी अपेक्षा या मीडियाकडनं तुमची आहे, तेवढीच आमची ही सुद्धा अपेक्षा असते की माध्यमांसोबत तुम्ही उभं राहावं, माध्यमांच्या भूमिकाही तुम्ही समजून घ्याव्यात। फक्त पण एक गोष्ट आहे, याच्यातून मला एक गोष्ट कळली, म्हणजे जी नेहमीच मी म्हणतो की माध्यमांकडून अपेक्षा आजही आहेत। तुम्ही जेव्हा माध्यमांना हक्काने सांगतात की माध्यमांनी हे केलं पाहिजे, माध्यमांनी ते करायला हवं, याचा अर्थ अजूनही माध्यमांकडनं अपेक्षा आहेत आणि कुठेतरी त्या अपेक्षा पूर्ण माध्यमं करतील। थोड्या चुका सगळ्यांकडनंच होतात, प्रत्येकजण माणूस आहे, त्या चुका कुठेतरी समजून घेतल्या जाव्यात। दोन्ही बाजू असतात आणि हेच तर खरं लोकशाहीचं आपलं गमक आहे। लोकशाहीची हीच तर ताकद आहे की दोन्ही बाजू तिथे तेवढ्याच ठामपणे मांडल्या जाव्या, तेवढ्याच एक्सेप्ट केल्या जाव्या। माध्यम हा आपला आवाज आहे आणि लक्षात घ्या, अनेकदा चौथा स्तंभ आपण म्हणतो, माध्यम ही लोकशाहीची ताकद आहे वगैरे म्हणतो, पण ती ताकद माध्यमांची स्वतःची ताकद नसते, ती तुम्ही दिलेली ताकद असते, ही जनतेची ताकद असते। जनता जेव्हा ताकद देते, तुम्ही जेव्हा बघता, तुम्ही जेव्हा आम्हाला ताकद देता, तेव्हा आम्ही त्या भूमिका मांडू शकतो। तेव्हा जेव्हा आमच्या भूमिकेवरती प्रश्न असतो, तेव्हा कदाचित तेच प्रश्न इथल्या जनतेच्यावरही उपस्थित केलं जातं, हेही आपण कुठेतरी लक्षात घ्यायला हवं। सोशल मीडियाची ताकद आपण अनेकदा बघितलेली आहे, विशेष करून गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठी मोठी आंदोलनं फक्त भारतातच नाही, जगभरात ती उभी आहेत। मग आपण अमेरिकेतलं ब्लॅक लाईव्ज मॅटर सारखा आंदोलन जेव्हा होतं तिथे सुद्धा असेल, ब्रिटनमध्ये जेव्हा ब्रेक्झिट सारखं आंदोलन होतं, त्याच्या आधी अरब स्प्रिंग होतं, किंवा भारतामध्ये जेव्हा शेतकरी आंदोलन होतं, या सगळ्यांमध्ये सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स दोन्ही बाजूने आपल्या तिथे भूमिका मांडत असतात। माध्यमं या राजकारणाचे वाहक असतात। युवा हा राजकारणात का आला पाहिजे किंवा राजकारणात युवांनी का यावं? बाबा ठीक आहे, आपण म्हणतोय की बाबा सशक्त युवा सशक्त भारत, असं का? याचं उत्तर असं की आजचा जो युवा आहे त्याला प्रत्येक गोष्टीची माहिती झाली आहे, सोशली, टेक्नॉलॉजिकली, सामाजिक तसं तांत्रिक, दोन्ही पण गोष्टीमध्ये आज जो युवाला एक्सपोजर भेटलाय, यंग जनरेशन, आज मला असं वाटतं की काही गोष्टी मला माहीत नसतील, तसं मी युवाच आहे म्हणा, अजून काय म्हातारा झालो नाही मी, पण तरी माझ्यापेक्षाही जास्त गोष्टी तुम्हाला माहीत असतील। कारण आता कमलेशजीकडे आहेत, मीडिया, सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग झाला आहे आज की प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचं अवेअरनेस आहे आणि ही जी इन्फॉर्मेशन आहे, हा जो डेटा तुम्हाला रोज भेटतोय, ते तुम्हाला सशक्त करतं। ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला आज जगाचा पण अभ्यास आहे, पूर्ण पृथ्वी तलावर चांगल्या पॉलिसी कुठं बनतायत, वाईट कुठं घडतंय, चांगल्या गोष्टी कुठं घडतायत, भारताने कुठल्या दिशेने गेलं पाहिजे, या प्रत्येक गोष्टीवर तुमचं एक ठाम मत आहे, असू शकतं आणि असलंच पाहिजे। म्हणून युवाची गरज आहे राजकारणात, आणि जेव्हा हा युवा राजकारणात येईल तेव्हा राजकारणाचा स्कोप नक्कीच वाढेल। का? कारण आजच्या युवाला समाजाची जाणीव पण आहे। कारण आधी तरी गोष्ट बऱ्यापैकी सोप्या होत्या, बऱ्यापैकी इनइक्वालिटी जी म्हणतो ती कमी होती, पण आज बघतोय आपण इनइक्वालिटी भारतातच आणि प्रत्येक कोपऱ्यात कानाकोपऱ्यात इनइक्वालिटी खूप वाढली। आता इनइक्वालिटी म्हणजे काय? गरीब लोक खूपच गरीब झालेत, श्रीमंत खूपच श्रीमंत होत गेलेत, तो हा जो फरक आहे तो आज वाढत चाललाय।
मग हा फरक कुठंतरी जेव्हा आपण मिटवायचा प्रयत्न करतो किंवा हातात घेतो तेव्हा आपल्याला सशक्त युवाची गरज आहे. कारण त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन आहे, त्यांना माहीत आहेत की गोष्टी कशा करू शकतो, गोष्टी कशा राबवू शकतो आणि गोष्टी कशा केल्या पाहिजेत. म्हणूनच ठीक आहे, तुमचं ग्रॅज्युएशन तुम्ही करा, व्यवस्थित करा, डिग्री घ्या, चांगल्या डिग्र्या घ्या, पण राजकारणात तुम्ही या. कारण तुमचं छोटंसं पाऊल पण खूप मोठा बदल घडवू शकतं.